माझं फरशी पुसण्याचं स्ट्रगल तुम्ही कायमच पाहिलं असेल आणि लहान बाळाचं घर म्हणल्यावरती घरामध्ये हे असे डाग तर कायम असतातच. कामाला बाईही लावली होती, पण बाई लावल्यानंतर ना फरशी अशी काहीशी दिसायची, पुसल्यानंतर ना आणखीनच जास्त खराब. त्यामुळे ना मी ही स्विवोचं मॉप मागवलेलं आहे. एवढं छान आहे ना हे. ह्याच्यासोबत आहे ना 4 असे अटॅचमेंट मिळतात तुम्हाला एक्स्ट्राचे. मी ऑलमोस्ट 2 महिने झाले यूज करते, तर अजूनही माझं पहिलंच अटॅचमेंट चालू आहे. आणि बकेटला आहे ना असे 2 कंपार्टमेंट आहेत. एका साईडला बुडवून घ्यायचं, दुसऱ्या साईडला कोरडं करायचं आणि अगदी एका स्वाईपमध्ये ना कसलेही डाग असू देत एकदम क्लीन होतात. आणि हाताने फरशी पुसतो ना त्या पद्धतीने फरशी एकदम अशी चकचकीत दिसते. तसं तर माझ्याकडे राऊंडवालं जे स्विंग होणारं मॉप आहे ना तेही आहे, पण त्याने ना फरशी काही फारशी क्लीन व्हायची नाही, व्यवस्थित डाग दिसायचे आणि प्लस आहे ना ते खूप असं अडचणीच्या जागेमध्ये पण जायचं नाही. पण हा मॉप एवढा स्लिम आणि फ्लॅट आहे ना की माझा हा टेबलच्या खाली सुद्धा तो एवढा सहज जातो. तर त्यामुळे कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये व्यवस्थित पुसून घेता येतं. ह्याच मॉबने ना मी माझ्या ज्या विंडो आहेत ना त्याच्या काचासुद्धा पुसून घेते, कारण तेवढं क्लीन निघतं त्याने. अजिबात पाणी राहत नाही आणि कुठले डागही राहत नाही. आणि ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते काढण्यासाठी छान असा नॉब पण दिलेला आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट फॉर द लिंक.